10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. पाहुण्यांना विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. नाही ते हातात नाही, हातात नका घेऊ, खाली पडू मार ना, पडू दे ना. वेने त्रास कडे हो आपण ठोकाला अंतर नाही करू मारत. काही ठिकाणी त्याचा उद्देश नाही, ते टेनिस करून ए चल. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत, इथे धाव मिळणार नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. 7 लॉस ऑफ द 1 विकेट. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गौरव बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. कमलेश भंडारे आणि प्रेम कासवा ही जोडी मैदानावरती. इथे गौरव कुकडे बॉलच्या दिशेने पोहोचले, तिथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 7. कमलेश भंडारी, प्रेम कासवा हे जोडी मैदानावरती. गौरव बॉलिंग ट्रॅकवरती होते आणि इथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7. गौरव गुगळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. अगम विनियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट ब्ल्यू फिनिशर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल होता, हुक केलाय डीप मध्ये, प्रोटेक्शन. आनंद चोपडा बॉल वरती आले, आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकच धाव तिथे मिळेल.
एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. तर सर्वांना विनंती, आपण प्रेझेंटेशन साठी या ठिकाणी यायचे. अवित्री वेलोसिटी किंग्स आणि वर्धमान फ्लाय वॉरियर्स दोनही संघांचे खेळाडू विनंती, आपण प्रेझेंटेशन साठी या. आदरणीय श्रीमान बाळासाहेब बोराडे साहेब, नगरसेवक अहमदनगर महानगरपालिका, आणि साहेबांचं स्वागत आहे. साहेब आपलं अतिशय मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये. मॅच नंबर 32, फिल्डर ऑफ द मॅच वीर कासलीवाल ऑलरेडी आपण दिले. बिग हँड फॉर हिम. आता आपण जातोय असेट ऑफ द मॅच, सौरभ संकलेचा असेट ऑफ द मॅच. यश कासलीवाल असेट ऑफ द मॅच. आदरणीय विनीतजी आपल्या सोबत आहेत, त्या दोघांच्या शुभ हस्ते आपण देतोय असेट ऑफ द मॅच यश कासलीवाल. प्लीज बिग हँड फॉर हिम. नेक्स्ट असेट ऑफ द मॅच सौरभ संकलेचा. प्लीज बिग हँड फॉर हिम. Maximus of the match, no one else, it goes to Mr. Yash Kasliwal. Maximus of the match, skipper of the side, Avitri Velocity Kings. Yash, don't go far. Yash, don't go far. Stay with us. Super striker of the match, against go to Mr. Yash Kasliwal. Big hand for him, Mr. Yash Kasliwal. Maximus of the match. आणि आता शेवटचा अवॉर्ड आपण देतोय. Man of the match also goes to Yash Kasliwal. आणि आणखी एक विशेष सन्मान आपण करतोय. विनीतजी बोरा साहेब आपण पाहतोय, आपले सर्वांचे लाडके नगरसेवक आदरणीय श्रीमान बाळासाहेबजी बोराडे साहेब, नगरसेवक
अहमदनगर महानगरपालिका आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. प्लीज बिग हँड फॉर हिम. विशेष सन्मान साहेबांचा या ठिकाणी संपन्न झाला आणि की आपण मंचावरती स्थानापन्न पुन्हा एकदा व्हायचे. धन्यवाद. आपण सगळे या ठिकाणी जॉईन झालात त्यासाठी आपले 16 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. रोनाल्डो बॉलिंग ट्रॅक वरती. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट आलाय. सोळा धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 16 लॉस ऑफ द 1 विकेट. गौरव घुगळे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. इथे आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आहे. फुलर लेनचा हा बॉल आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये गेला अलंग द कार्पेट. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 17-17 लॉस ऑफ द 1 विकेट. इथे कॅप मध्ये बॉल खेळलेत. चांगला फटका आहे. काउ कॉर्नर रिजनला बॉल गेला होता. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती 18 लॉस ऑफ द 1 विकेट. धावा धावपलकावरती. डेड बॉल. डाऊन द लेग वाईट बॉल. मॅच सुरू झाली 6:36 पहिली इनिंग संपेल 7:24 याची नोंद आपण करून घ्यायची आहे. 19 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे इनफिल्डला क्लिअर केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन. खेळाडू आहेत. एक धाव मिळेल. एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल गेला होता. 20 लॉस ऑफ द 1 विकेट. इथे हवेत बॉल होता. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट इथे आली. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती. त्यांच्या हातामध्ये बॉल. विकेट आली. आणखी एक धक्का लागलाय आगम विनियर्स या संघाला.
आकाश मुनोत मैदानावरती दाखल होतील. आकाश मुनोत आणि प्रेम कासवा हे जोडी मैदानावरती आहे. गौरव गुगळे बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये ते आहेत. 20 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाश आणि प्रेम कासवा ही जोडी मैदानावरती. गौरव गुगळे बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्यांना पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. इथे डीप मध्ये कव्हर मध्ये बॉल गेलाय. तोपर्यंत 1 धाव मिळेल. 1 धावेच्या सोबत धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 21-21. लॉस ऑफ द 2 विकेट. पाठीमागची मॅच आपण पाहिली. 8.1 षटकामध्ये चेस केली. अवित्री वेलॉसिटी किंग्स ऑन बाय 8 विकेट. मॅच नंबर 32. मॅच नंबर 33 इज ऑन गोईंग. अवित्री वेलॉसिटी किंग्स आपण पाहिलं पाठीमागच्या मॅच मध्ये 8 विकेटनी ती मॅच जिंकली त्यांनी. बरेच प्रेक्षक आज आपण पाहायला मिळत आहेत तिथे मैदानावरती. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रोहित चित्तर पहिला बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. आकाश मुनोत मैदानामध्ये आहेत. प्रेम कासवा आकाश मुनोत ही जोडी मैदानावरती. आनंद चोपडा तिथे बातचीत करतायत. रोनाल्डो बेस्ट ॲथलीट आहेत आनंद चोपडा. बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. डीप मध्ये गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1च धाव तिथे मिळेल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 22-22. लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल स्विच हिट. इट्स नॉट ओनली स्विच, इट स्वीट हिट. प्रेम कासवा वेगाने बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न झालाय परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. हा बॉल डॉट असेल. नो बॉल कॉल केला स्ट्रेट अवे. आपण पाहिलं ऑनफिल्ड पंचांनी ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथे कॉल आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आपण पाहिला. हा देखील बॉल इथे डॉट आलाय. 27 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आणखी एक डॉट बॉल आलाय. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 27 लॉस ऑफ द 2 विकेट. नेक्स्ट ओव्हर मध्ये ड्रिंक्स जाईल मैदानामध्ये. विनंती आहे ड्रिंक्स ह्या ओव्हर मध्ये नको, पुढच्या ओव्हर मध्ये जाऊ द्या.
चला मॅच सुरू करा. खेळाडूंना विनंती आहे जास्त विलंब तिथे लावू नका. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 27 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिली इनिंग इथे सुरू आहे. आशिष भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. डॉक्टर आशिष भंडारी इथे डाऊन द लेग हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 28. 28 लॉस ऑफ द 2 विकेट. 28 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शरीरावरती हा बॉल आदळला. इथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 28 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 28 लॉस ऑफ द 2 विकेट. इथे फटका चांगला आहे. मिड ऑफ रिझनला बॉल गेला. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 29. 29 लॉस ऑफ द 2 विकेट. 5.2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल सफल झालेत आणि मोठा फटका खेळण्यामध्ये सफल झालेत. प्रेम कासवा यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेसच्या पलीकडे. अवित्री बाईक सिक्सर. कमालीचा फटका. रूम मिळाला. टाइम मिळाला आणि त्याचा पूर्णपणे उपयोग केला फलंदाज प्रेम कासवा यांनी. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. मैदानाबाहेर आलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या विनंती आहे.
बॅकफुटला गेलेत. थर्डमॅन रिजनला गाईड करतात बॉलला. इथे डॉट बॉल आहे. फुल्लर लेनचा बॉल हलक्या हाताने तिथे खेळतात. आपण पाहतोय मिड ऑन रिजनला बॉल गेलाय. एक धाव मिळेल. धाव फलकावरती धावा 36 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शरीरावरती हा बॉल आदळला. इथे धाव येणार नाही. डॉट बॉल. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहे 36 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ द 2 विकेट. रोनाल्डो आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. एक षटक ऑलरेडी त्याने हाताळले आणि सेकंड स्पेलमध्ये ते आहेत. इथे हवेत बॉल. एक धाव मिळेल. $37 loss of the 2 wicket. Dead ball. लंगॉन क्षेत्रामधून आपण पाहतोय मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते तिथे एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 38 38 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वीप इथे करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव अपील आहे पंचांकडे. रोनाल्डो अपील करतायत. एक धाव तिथे अर्जित झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 39 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आफ्टरच्या बाहेरचा बॉल थोडासा खाली राहिलाय. आणखी एक बॉल डॉट आहे. इथे एक धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 40 लॉस ऑफ द 2 विकेट. 6.5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 40. आनंद चोपडा अर्थात रोनाल्डो बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचाच बॉल स्पेल मधला. 2 षटकांमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात रोनाल्डो यांनी. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 40 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगम विनियर्स, आकाश मुनुत, प्रेम कासवा ही जोडी मैदानावरती आणि इथून मोठे फटके शोधावे लागतील. धावांची शोधवाट निर्माण करावी लागेल.
इथे हवेत बॉल एज जरूर लागलं होतं. आपण पाहतोय एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 41, 41. लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अंदाज चांगला आहे. गौरव गोगळे यांचे अंदाज चुकणार नाहीयेत मैदानावरती. सेल टिपलाय आणि आणखी एक विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज संकेत कटारी या मैदानावरती पोहोचलेत. क्रमांक 5 वरती आकाश मनोत अजून देखील मैदानामध्ये आणि आशिष भंडारी इथे सफलता अर्जित करतायत आपल्या संघासाठी. 8व्या षटकामध्ये आपण आहोत. यावेळेस ऑन साइडला बॉल गेला डीप मध्ये. आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव येईल. इथे देखील समोरच्या दिशेने बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि त्यामध्ये सफलता देखील मिळेल. इथे आपण पाहतोय स्विचिटचा फटका आहे आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. पुढचा बॉल फुलटॉस होता. फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल गेलाय. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 50 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या जमा.
पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वेल लेफ्ट केला फलंदाजाने आणि लाईन पाहिली, पंचांनी वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. इथे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक रोनाल्डो तिथे चूक होणार नाही, सेफ हँड आहेत, झेल पकडलाय विकेट, फलंदाज बाद. आनंद चोपडा क्रिकेटिंग रोनाल्डो आहेत आणि आयडॉल ते मानतात रोनाल्डो यांना. अतिशय बेस्ट ॲथलीट ते आहेत आणि मैदानावरती ती गोष्ट प्रकर्षाने जाणवते ज्या वेळेस आउटफील्डवरती ते असतात, गोलंदाजीमध्ये असतात, फलंदाजीमध्ये असतात, त्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. प्रेझेन्स ऑफ माइंड. नवीन फलंदाज क्रमांक 6 वरती सोहम सिंघवी मैदानावरती दाखल झालेत. आज डे 7 या स्पर्धेचा आपण पाहतोय. प्रेक्षकांची अलर्ट गर्दी काल देखील आपल्याला पाहायला मिळाली, या वाडिया पार्क वरती आज देखील पाहायला मिळते. इथे लॉफ्ट केलाय, हा पोली होता, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, सेफ हँड तिथे आणि आणखीन एक सफलता. बॅक टू बॅक विकेट आल्यात रोहित चुत्तर यांच्यासाठी. 2 consecutive विकेट इन अ रो. नाव ही इज ऑन विकेट हॅट्रिक. रोहित चित्तर आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. नवीन फलंदाज विजय वर्मा मैदानावरती दाखल झालेत. षटक क्रमांक 9 मार्गस्थ आहे विजय वर्मा. इथे बॉलला चिप केलंय, क्षेत्ररक्षक रोनाल्डो तिथे आहेत. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 52, 52. विकेट हॅट्रिकची संधी होती आणि स्माइल पाहिली आपण गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती. पुढचा बॉल फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन. गौरव गुगळे तिथे, एकच धाव मिळेल गौरव गुगळे यांना, माफ करा, फलंदाजाला एकच धाव मिळेल तिथे. गौरव गुगळे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 53, 53. लॉस ऑफ द 5 विकेट. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह, फॉलर थ्रू मध्ये बॉलला रोखतील. 9 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 53, 53. लॉस ऑफ द 5 विकेट. एक्स्ट्रा 7 आल्यात आतापर्यंत या स्कोर कार्ड मध्ये. आदरणीय बाळासाहेबजी बोराडे साहेबांनी या स्पर्धेसाठी भेट दिली. आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतोय आणि पुन्हा एकदा आमंत्रण असेल आपल्याला या स्पर्धेच्या अंतिम दिवशी, या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. नगरसेवक आदरणीय श्रीमान बाळासाहेबजी बोराडे साहेब आणि ही स्पर्धा खरं तर एका वेगळ्या उंचीवरती आपल्या आगमनानं गेली. आपण या स्पर्धेला वेळ दिला त्यासाठी आपले अतिशय मनापासून आभार मानतोय आम्ही.
विशेषच्या माध्यमातून. पहिलाच बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग रिजनला. कमालीचा हा फटका आपण पाहतोय आणि बॉल जाईल 4 धावेंकरता आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहिलं बॉलच्या लाईन मध्ये आले आणि ऑन साइडला हा फटका खेळले होते. पिकअप शॉट आकाश मुनोत यांच्या बॅट मधून हा पिकअप शॉट आपण पाहिला. पुढचा बॉल शरीरावरती कदाचित आदळल्या दरम्यान रिझनला बॉल ट्रॅव्हल होतोय. गौरव शहा बॉलच्या पाठीमागे होते. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळतील. 2 धावा लेग बाईकच्या माध्यमातून आल्यात. 59 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक मार्गस्थ आहे. गौरव चुत्तर बॉलिंग ट्रॅक वरती, आकाश मुनोत आणि विजय वर्मा ही जोडी मैदानावरती आहे. शेवटचे 4 बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 60 धावा धावपलकावरती. 60 लॉस ऑफ द 5 विकेट. 4 अधिकृत बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले आतापर्यंत. अगोदर क्रीज सोडण्याचा प्रयत्न फलंदाजांनी तिथे केला. बिफोर रिलीज द बॉल तुम्ही मंकड विकेट तिथे मिळवू शकता. आता रनआउट मध्ये कन्वर्ट झालेत. काही नियम बदललेत परंतु बिफोर रिलीज द बॉल तुम्ही ती विकेट तिथे मिळवू शकता. गोलंदाज सज्ज होत आहेत. व्हाईट बॉल बिफोर रिलीज द बॉल. तुम्ही जर क्रीज सोडलं आणि तुमचा हात जर खांद्याच्या वरतीपर्यंतच आहे, तो पुढे आला नाही, तर तुम्ही तिथे एका अटेम्प्ट मध्ये बॉल लावला स्टंपला तर फलंदाज धावबाद होऊ शकतील. एकाच अटेम्प्ट मध्ये बॉल लागला पाहिजे बिफोर रिलीजिंग द बॉल. इथे हवेत बॉल आणि दूरवरती देखील हा बॉल गेलाय. आणखीन एक लांब लचक सिक्सर आलाय. अवित्री बाईक 6 आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल होता. आकाश मुनोत यांच्यासाठी क्रीजचा डेपचा उपयोग केला. बॅकफुट वरून आपण पाहते हा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. वाईट बॉल ऑफ तुमच्या खूप जास्त बाहेर हा बॉल पाहायला मिळतोय. आकाश मुनोत डावाला फिनिशिंग टच देण्याचं काम ते करतात. फिनिशिंग टचेस ते देत आहेत. अंपायर्स कॉल वाईट बॉल. आणि इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारी जी टीम आहे त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. DRS चेक केलं जाईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. नाव डिसिजन पेंडिंग. व्हाईट बॉल आपण पाहतोय. फलंदाज क्रीज मध्येच आहेत. जागेवरून अटेम्प्ट केलाय आणि लाईन बॉलने क्रॉस केले. इट्स वाईड. इथे बॉल खूप फाईन खेळलेत फाईनल क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा अतिशय आरामात पूर्ण होतील. धावपलकावरती धावा आहेत 70 धावा धावपलकावरती.
पुन्हा एक बॉल हवेमध्ये गेलाय. पाठीमागच्या बॉलला कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. आकाश मुनो त्यांच्या पॅट मधून आणखीन एक पॉवरफुल हिट. अवित्री बाईक सिक्सर. कमालीचा फटका आपण पाहतोय. क्रीजच्या डेपचा खूप चांगला उपयोग आकाश मुनो त्यांनी या शेवटच्या षटकामध्ये केलाय. हा देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिझनला बॉल गेला. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे सुरू आहे आणि 2 धावा अतिशय आरामात पूर्ण देखील होतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 78 धावेंवरती. 78 लॉस ऑफ द 5 विकेट आणि 79 धावेंचं लक्ष ठेवलंय ब्ल्यू फिनिशर्स या संघासमोर. धावेंचं लक्ष असेल ब्ल्यू फिनिशर्स या संघासमोर. 78 बनवल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच बिटवीन क्वालिटी वॉरियर्स अँड रामसा वॉरियर. दोनही संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे. क्वालिटी वॉरियर्स आणि रामसा वॉरियर आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. हॅलो हॅलो. धन्यवाद तुषार सर. माझी विनंती असेल पुढचा मॅचचा टॉस दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉससाठी लगेच यायचं आहे. क्वालिटी वॉरियर्स संघाचा कर्णधार आणि रामसाव संघाचा कर्णधार विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना की टॉससाठी आपण लगेच जायचं. मान्यवर माझ्यासोबत जुडलेले आहेत. पाटेदार वॉरियर्सचे करते धरते गौतम भैया आणि नितीन भैया दोघं जण माझ्यासोबत आलेले आहेत. माझी विनंती असेल की दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉससाठी जायचं.
SK is the call. So whom it is? Ramsa Warriors won the toss. आणि रामसा वॉरियर्सने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. रामसा आपली प्लेइंग 11 देऊन जायची आहे. रोहित पवार आपली प्लेइंग 11 देऊ जायची आहे. रोहित पवार विनंती असेल. जाऊया आपण सामन्यामध्ये. विजेता चषक 2024 आजचा 7वा दिवसातला हा तिसरा सामना. एका साईडला ब्लू फिनिशर्स तर एका साईडला आगम विनियर्स. महावीर प्रतिष्ठान बाय आगम विनियर्स. बघूया काय कमाल करणार आहे. 10 ओव्हरचा षटका पहिला इनिंग नंतर. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आगम विनियर्स संघाने 10 षटकाच्या समाप्तीनंतर 78 धावफलकावर लावल्यात. ब्लू फिनिशर्स संघाला 79 धावांचं लक्ष्य असणार आहे. बघूया काय कमाल करणार आहे दोन्ही संघ. तुल्यबळ संघ 7:31 ला पहिला चेंडू पडतोय आणि 8:19 पर्यंत हा सामना संपला गेला पाहिजे ही विनंती असेल दोन्ही कर्णधारांना पण आणि पंचांना सुद्धा. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू सुरेख चेंडू. चांगली सुरुवात. सार्थक त्या ठिकाणी सुरुवात करतात या टुर्नामेंट मध्ये. आतापर्यंत सार्थक मुत्ताने एक हुशार गोलंदाजी सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी केलेली आहे. बघूया काय कमाल करणार आहे. तसेच किरण भंडारी मॅन इन फॉर्म. मागच्या सामन्यात 50 धावा तरी ठोकल्यात. बघूया आज काय कमाल करणार आहे. पुढचा चेंडू चांगला फटका कव्हर्स मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहे. एक धाव नक्कीच मिळेल. एक चांगली सुरुवात करणं खूप गरजेचं असणार आहे. गौरव आता स्ट्राईकवर आलेत. गौरव चित्तर बघूया काय कमाल करतात. या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत तशी कामगिरी त्याच्याकडनं झालेली नाहीये. या सामन्यामध्ये करावे लागेल. झटावं लागेल. झुंजावं लागेल. लढावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. पुढचा बॉल चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू होता. कट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी. बघा ती हुशारी. बघा ती चातुर्य. कमलेश भंडारी विकेटच्या मागे. नगरचा MS धोनी म्हणून ओळखला जातो कमलेश भंडारी. तशीच कामगिरी आतापर्यंत आपल्या संघासाठी करतोय. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. बघूया काय होणार आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू. नक्कीच या टुर्नामेंट मध्ये काहीशे रूल्स आपल्याला या ठिकाणी कळवतोय. जर रिव्ह्यू लॉस जर झाला तर पुन्हा या इनिंग मध्ये बॅटिंग टीमला रिव्ह्यू मिळणार नाही. फेल डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आता या पूर्ण इनिंग मध्ये यांना रिव्ह्यू मिळणार नाहीये. पुढचा चेंडू
चांगला चेंडू, बॅटची हलकीशी कट, एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण प्रतिक्रियाचं, एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच खराब चेंडूचा वेट करणं खूप गरजेचं असणार आहे. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं असणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आतापर्यंत सुंदर कामगिरी करत आले या टुर्नामेंटमध्ये. शेवटच्या काही टप्प्यांमध्ये ही टुर्नामेंट आली आहे. या टप्प्यांमध्ये आपल्याला चांगली कामगिरी करणं, आपल्या संघाला विजय मिळवून देणं खूप गरजेचं असणार आहे. कारण की हा थरार आहे विजेता चषक 2024चा. पुढचा चेंडू, चांगला बॉल, फलंदाज होत आहे त्रिफळाशीत बाद. पहिला झटका किरण भंडारीच्या रूपात त्या ठिकाणी बघायला मिळतो. मोठी विकेट, मोठा फलंदाज बाद, इन्फॉर्म फलंदाज बाद. डीजे ऑपरेटर जिथे कुठे असतील विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. चांगला चेंडू आपण बघू शकता स्क्रीनवर, रिप्लेला बघू शकता. काहीसा सफल झाले होते पण हुशार चेंडू त्या ठिकाणी ऑफ स्टंपची बेल्स त्या ठिकाणी घेऊन गेलेत सार्थक. सुरेख गोलंदाजी, हुशार गोलंदाजी. आता फलंदाजसाठी फलंदाज, नवीन फलंदाज गौरव गुगळे, आयकॉन खेळाडू, मोठा खेळाडू, नावाजलेला खेळाडू. बघूया काय कमाल करणार आहे आपल्या संघासाठी या टुर्नामेंटमध्ये. गौरवची बॅट सुद्धा आतापर्यंत तडलेली नाहीये, तडफडलेली नाहीये. बघूया आज काय कमाल करणार आहे गरज असताना. पहिला चेंडू, चांगला बॉल, हलका तरी खेळला. येस नो कॉल त्या ठिकाणी. खराब फेकी आपल्याला बघायला मिळाली त्या क्षेत्ररक्षकाकडनं. नक्कीच खालच्या एंडला जर थ्रो केला असता तर नक्कीच फलंदाज डगमगतले असते. पण अति उत्कृष्ट गोलंदाजी. ओव्हरची समाप्ती, एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 धावा एका गडीच्या मोबदल्यात. नक्कीच आगम विनर्स कडनं आजचा सामना गौतम मुनोत, प्रेम कासवा, सार्थक मुत्ता, आकाश मुनोत, सोहम शिंगवी, संकेत कटारिया, कमलेश भंडारी ॲज अ विकेट कीपर, तेजस गांधी, रवी गांधी, सागर कर्नावत आणि विजय वर्मा. अशी प्लेइंग 11 घेऊन चालले, अशी विनिंग 11 घेऊन जाणार आहे की नाही आपण बघूयात. नक्कीच ब्लू फिनिशरला काहीतरी कमाल करणं खूप गरजेचं असणार आहे. नवीन गोलंदाज, संघाचा कर्णधार, संघाचा आयकॉन खेळाडू, संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारा खेळाडू प्रेम कासवा. बघूया काय कमाल करणार आहे प्रेम टू गौरव. ही चांगली कामगिरी करणं दोन्ही संघांसाठी खूप गरजेचं आहे. हे 2 पॉइंट्स मिळवणं खूप गरजेचं असणार आहे. कारण की शेवटच्या टप्प्यात ही टुर्नामेंट आलेली आहे. इथून जिंकणं खूप महत्वाचं असणार आहे. पहिला बॉल त्या ठिकाणी थोडासा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, कट करून दिलाय. पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्की असणार आहे. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावाच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 धावा. दुसरं षटक जे आहे ते प्रगती पथावर आहे. या टुर्नामेंट मध्ये एक सुंदर पंचगिरी आपल्याला बघायला मिळाली आहे चैतन्य खोलगडे आणि सोहेल याच्याकडनं. पुढचा बॉल फुल लेंथ पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने फक्त स्क्वेअर केला त्या ठिकाणी समोरच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळेल. गौरवला माहिती आहे कशी फलंदाजी करायची अशा सिच्युएशन मध्ये. असे भरपूर सामने गौरवने जिंकून दिलेले आहे. आज ती कमाल करणं खूप गरजेचं आहे. दोन्ही गौरव त्या ठिकाणी बॅटिंग ट्रॅकवर आहेत. पुढचा चेंडू, चांगला बॉल, पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने ढकलला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतायत. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी बघायला मिळालेलं नाही आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही गौरव त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. एका साईडला गौरव गुगळे तर एका साईडला गौरव चुत्तर त्या ठिकाणी सुरेख कामगिरी आतापर्यंत करत आलेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, चांगला फटका, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. लाईट चौकार.
अतिरिक्त वाईड त्या ठिकाणी बघायला मिळाला. अतिरिक्त ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू टाकला होता, हुशार चेंडू टाकला होता, पण तो थोडासा बाहेर असल्यामुळे वाईटचा इशारा पंचांचा. पंचांनी आपले पंख त्या ठिकाणी उघडलेत. पुढचा बॉल झेल घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय प्रेम कासवा याच्याकडनं. नक्कीच असे कॅच खूप क्वचित होतात, पण चांगले प्रयत्नाला 100 मार्क्स नक्कीच मिळतील. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावा एका गडीच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन येतो तो सार्थक मुत्ता. आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये खूप सुरेख गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. तशीच कामगिरी सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये केली होती. बघूया दुसऱ्या ओव्हरमध्ये काय कमाल करणार आहे, काय धमाल होणार आहे. नक्कीच दोन्ही संघांना चांगला खेळ करणं खूप गरजेचं असणार आहे. एका साईडला गौरव घुगळे एक चांगली फलंदाजी करतोय, तशीच त्याला साथ सुद्धा इतकी उत्कृष्ट मिळतीये गौरव चुत्तर याच्याकडनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने स्क्वेअर केलाय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. कोणती प्रकारची धाव त्या ठिकाणी मिळणार नाही. डॉट बॉलचा इशारा पंचांचा. डॉट बॉल मैदानात आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी सार्थक याची. रामसा वॉरियर्स आपला प्लेइंग 11 प्लीज आपण द्यायचं. लास्ट कॉल असणार आहे, नाही तर तुम्हाला पेनल्टीला मुकावं लागेल. माझी विनंती असेल लहान खेळाडू प्लीज बॉल आत फेकायचा नाहीये. पुढचा बॉल चांगला फटका कव्हरच्या दिशेने. बघूया काय होणार आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत. गौतम त्या ठिकाणी, पण चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. इलाइट चौकार. कारण की तिथे असणारे आकाश मुनोत ज्याने या मॅच मध्ये आज उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आकाश मुनोतच्या बॅट मधनं. धावसंख्येत भर, या एका धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोहोचली ती 19 धावा. 3रं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या 44 चेंडूंमध्ये 60 धावांची आवश्यकता असणारे हा सामना जिंकण्यासाठी काहीच सोपं काहीच अवघड असं हे लक्ष्य आहे. नक्की दोन्ही संघ खूप तुल्यबळ आहेत. पुढचा बॉल चांगला चेंडू गुड लेंथवर टाकलेला बॉल होता. हलक्या हाताने स्टीअर करायचा होता गलीच्या दिशेने, पण बॅटवर चेंडू आला नाही. चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला म्हणावी लागेल सार्थक मुत्त्याची. एक चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळाला. आतापर्यंत 1.5 षटकांमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात सार्थकने आणि एक मोठा बळी सुद्धा त्याने मिळवलाय.
सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. एक चांगला नमुना त्या ठिकाणी तो पेश करतोय आपल्या संघासाठी. टाइमपास थोडा कमी करायचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच लेंथवरचा बॉल काहीसा आत येताना आपल्याला बघायला मिळालाय. ओव्हरची होती समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा एका गडीच्या मोबदल्यात. विनंती असेल आगामी संघाच्या कर्णधाराला टाइमपास थोडा कमी करायचा आहे. थोडेसे लवकर डिसिजन घ्यायचे आहेत. मॅच थोडी लवकर खेळवायची. विनंती असेल टायमिंग त्या ठिकाणी बंधनकारक आहे, वरना तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. गोलंदाजी मार्कवर आकाश मुनोत. सुरेख फलंदाजी आपल्याला याच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. बघूया काय कमाल करणार आहे. गोलंदाजी इतकी उत्कृष्ट या टुर्नामेंट मध्ये आता अद्याप बघायला मिळालेली नाही आकाश मुनोतची. बघूया आज काय कमाल करणार आहेत. 8:19 टायमिंग असणार आहे इनिंग समाप्त होण्याचा. पहिला बॉल सुरेख बॉल, हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आणि ती मिळणार सुद्धा आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावाच्या मदतीने धावसंख्येत जाऊन भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आज दोन्ही गौरव एक सुरेख फलंदाजी करताय आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करताय. खराब चेंडूचा वेट करतायत. चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत. चांगली खेळीमेळीचा वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे दोन्ही संघाकडनं. नक्कीच आपण बघू शकता स्क्रीनवर गौतम मुनोत, मोठा खेळाडू स्क्रीनवर आपण नक्कीच बघू शकता त्याला. पुढचा बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी शॉट ऑन होता, पण फलंदाज त्या ठिकाणी मुकलेत. सुरेख गोलंदाजी, चांगला बॉल आकाश याचा. नक्कीच आकाशला माहिती आहे काय खेळतात. गौरव त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत आकाश. नक्कीच आपण रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकतात. बॉल होता रिव्हर्सचा, पण तो कनेक्ट नाही झाला. सुरेख गोलंदाजी. ह्यावेळचा बॉल चांगला बॉल समोरच्या हलक्या त्याने खेळला गेलेला. एक धाव नक्कीच मिळेल. थोडं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल झालंय, पण 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी बिलकुल पण नाही. एकच धाव या एका धावाच्या मदतीने धावसंख्येत हलक्या पावलाने भर होतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचली ती 21 एका गड्याच्या मोबदल्यात. सुरेख कामगिरी आतापर्यंत आकाश मुनोत करताना बघायला मिळत आहेत. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. मिड विकेट दिशेने खेळलाय. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धाव नक्कीच मिळेल. त्या ठिकाणी डॉट बॉल होता, त्या ठिकाणी एक धाव नक्कीच बघायला मिळते. ही चुका फिल्डिंग टीमला नक्कीच त्या ठिकाणी टाळाव्या लागतील. सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 2 पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत. जीव लावणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 32 दर्शक. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. इलाइट चौकार.
पुढचा चेंडू यावेळेस रिव्हर्स बसला, यावेळेस चेंडू पुन्हा एकदा धावतोय, पळतोय, जातोय सीमा रेषा पार, इलाइट चौकार. म्हणत मार्कवर बघायला मिळत आहेत. एक सुरेख कामगिरी करणारा खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू, बघूया काय कमाल करणार आहे. आपल्या संघासाठी आज जीव लावणं खूप गरजेचं असणार आहे. बघूया काय कमाल करतोय. पुढचा बॉल थोडासा लोअर फुलटॉस, गुडघा टेक तमाशा देख त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालाय. सुरेख क्षेत्ररक्षण आकाश मुनोत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावा आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवल्यात आकाशने. एक चांगला फटका बघायला मिळाला होता आपल्याला. पुढचा बॉल चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला, मिड ऑफच्या दिशेने. बघूया एक धाव नक्कीच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालंय. या एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. अजूनही येणाऱ्या 33 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल चांगला बॉल, पायाचा वेध माझ्या मते त्या ठिकाणी घेतला असेल. एक धाव नक्कीच मिळेल. लेग बाईचा इशारा पंचांचा. नक्की आमचे पंच चैतन्य डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी नक्कीच पंचगिरी त्या ठिकाणी करताना बघायला मिळत आहेत. यावेळेस रिव्हर्सचा पटका, उलटा पलटा पटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसणारा. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीये. एकच धाव मिळेल. या एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते 35 रन्स. अजूनही येणाऱ्या 31 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता असणार आहे. काहीच सोपं, काहीच अवघड असं हे आव्हान असणार आहे. बघूया काय कमाल करणार आहेत दोन्ही संघ. 31 चेंडू 44 धावा, काहीच सोपं, काहीच अवघड. पुढचा बॉल यावेळेस शॉट ऑन होता पण बॅटवर चेंडू आला नाहीये. सुरेख गोलंदाजी, वरची होते समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट.
बरं, एक इनिंग ब्रेक नंतर आपण नक्कीच ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी बघितला. चांगला शॉट, चांगला फटका पहिल्याच बॉलला त्या ठिकाणी उडवलाय. आकाश मुन्नो त्या ठिकाणी चुकी करतायत. चुकीला माफी नसणार आहे त्या ठिकाणी. क्रिकेटचा खेळ असा आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये बोललं जातं कॅचेस विन मॅचेस. नक्कीच कॅचेस घेणं खूप महत्वाचं असतं. गौरवचा झेल सोडला. बघूया किती महागात पडणार आहे. गोलंदाजी मार्कवर कमलेश भंडारी, विनायक नगरची आणबान शान. बघूया काय कमाल करणार आहे आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर चांगली कामगिरी केली होती पण झेल त्या ठिकाणी सोडण्यात आलाय. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. आकाश म्हणून त्यावेळेस कोणती प्रकारची चूक करणार नाही. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावाच्या मध्ये त्याने धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचली ती 37 रन्स. अजूनही येणाऱ्या काही चेंडूंमध्ये, येणाऱ्या 28 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढचा बॉल, चांगला फटका मिड ऑफच्या डोक्याच्या वरनं चेंडू धावतोय. सुरेख क्षेत्ररक्षण प्रेम कासवा याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच 2 धावा वाचवल्याच आपल्या संघासाठी. की ते इतक्या वेगात होते, पळता पळता ते डायरेक्ट फूड कोर्ट मध्ये जाऊन घुसलेत. सुरेख क्षेत्ररक्षण. की चांगली कामगिरी आपल्या संघासाठी बघायला मिळत आहे. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. त्यावेळेस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसताना चेंडू धावतोय, पळतोय, जातोय सीमा रेषा पार. इलाइट चौकार. आवश्यकता. बघूया काय होणार आहे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल, खराब चेंडू. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. अवित्रीबाई षटकार. तुमको पाके क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो. पहिला चेंडू गौतम मुनोचं केलंय स्वागत. गौरव गुगळे मॅन ऑन फॉर्म. पहिल्याच चेंडूवर घनघाती षटकार त्या ठिकाणी मारलाय. मॅच ऑन आहे, मॅच झाली आहे गरम. बघूया या मॅचला कशी रंगतदार अजून रंग येणार आहे.
पुढचा बॉल बघणार आहोत आपण. हा चेंडू नक्कीच बघितला, थोडासा लोअर फुल टच होता, थोडासा गुडघा वाकवला आणि त्याला थेट फेकून दिलाय सीमारेषा पार. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा हवेत चेंडू, चेंडू जातोय जातोय सीमारेषा पार. अभिप्राय षटकार. विकेटने स्लॉट मध्ये गोलंदाजी केली जाते. फुल टॉस गोलंदाजी त्या ठिकाणी होतीये गौतम मुनोजच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी गौरव गुगळे याची आयकॉनची आयकॉनिक पारी आपल्याला बघायला मिळते. डगआउट मध्ये उल्लो हर्ष त्या ठिकाणी बघायला मिळतोय. सगळेजण रिलॅक्स आहेत, टाळ्यांचा गजर पण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल, या बॉल सुद्धा स्लॉट मध्ये बॉल, चेंडू जातोय सीमारेषा पार. अभित्री षटकार. तुफान फलंदाजी, घनगती फलंदाजी, गौतम मुनतवर चढवलेला असा हल्ला. गौरव गुगळे मॅन इन फॉर्म. सुरेख फलंदाजी गौरवच्या माध्यमातून रिप्ले मध्ये आपण बघू शकता. थोडेसे शफल झाले, बॉलचा वेट केला, वेट ट्रान्सफर झालं आणि चेंडू सरळ सीमारेषा पार पाठवला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 61 धावा. एका गडीच्या मोबदल्यात येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असणार आहे. काहीच सोपं अजूनही आहे, इथून काहीच अवघड सुद्धा आहे. नक्कीच हुशार गोलंदाज आहेत गौतमला माहिती आहे इथून कमबॅक अजूनही होऊ शकतंय. नक्कीच एक विकेट आगम संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतंय, पण ती विकेट मिळवून देणार कोण? पुढचा बॉल, यावेळेस सुद्धा हवेत चेंडू, यावेळेस सुद्धा चेंडू जातोय. पंचांचा इशारा येणं गरजेचं असणार आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. अभिप्राय षटकार. हा गौरव गुगलेचा क्लास आहे. गौरव गुगलेचा क्लास पुन्हा एकदा या टुर्नामेंट मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. बघूया अजून एक विक्रम या टुर्नामेंट मध्ये बघायला मिळणार आहे का? जिंकण्यासाठी लागतायत 12 धावा. 2 चेंडूवर 2 षटकार नक्कीच मारतोय की नाही आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल, त्या ठिकाणी बॅट वर चेंडू आला नाहीये, थोडंसं यष्टीरक्षण खराब झालंय, पण चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. लाईट चौकार. गौरव गुगळे ने ही मैच दिल्ली के लिए, गौरव गुगळे ने ही मैच दिल्ली के लिए. पुढचा बॉल, यावेळेस हुशार बॉल, यावेळेस बघितलं होतं, यावेळेस थोडा सोवर बॉल आपल्याला बघायला मिळाला. बोटांचा जादू त्या ठिकाणी फिरवला गौतमने. ओव्हरची होती समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 71 धावा. एका गडीच्या मोबदल्यात येणाऱ्या 19 चेंडूंमध्ये 8 धाव्याची आवश्यकता असणार आहे.
हॅलो, नवीन गोलंदाज आकाश मुनोद, बघूया काय कमाल करणार आहेत. पहिला बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं सुंदर नाहीये पण एक डाव नक्कीच मिळेल. गौरवला स्ट्राईक त्या ठिकाणी देण्यात आली आहे. गौरवने अद्यापही 20 चेंडूचा सामना केलाय, 47 धावा ठोकल्यात आतापर्यंत. सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे. 7 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. रिवर्सचा चेंडू, रिवर्सचा फटका, सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, पण खराब क्षेत्ररक्षण. चेंडू धरळ जातोय सीमा रेषा पार. इलाइट चौकार आणि गौरव गुगळेच्या 50 धावा. गौरव गुगळेच्या 50 धावा पूर्ण झाल्या याच चौकाराबरोबर. पुन्हा एकदा रिवर्स, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. अविक्री षटकार